तर मंडळी नमस्कार. एक पेड़ माँ के नाम असं वीरची जी शाळा आहे ना, देवरुख शाळा नंबर 3, तिथून सांगितले त्या अंतर्गत एक झाड लावायचं आहे आणि प्रत्येक मुलांनी ते झाड लावल्यानंतर आईसोबतचा जो काय फोटो असतो ना, तो फोटो पाठवायचा. तर पास्टर सरांचा परत एकदा मेसेज आला होता देवरुख शाळा नंबर 3मधून की काही मुलं राहिलेत. वीरला थोडं तब्येत बरोबर नव्हती, ताप येत होता, त्यामुळं लावला नव्हता. तर आता वीर जरा त्याला बरं वाटते. तर त्याच्याकडून आज काय करूया, एक नारळीचं झाड होतं, आम्ही जगवलेलं होतं हे इथल्या नारळीनीचंच. तर ते झाड लावूया आज. वीर आणि वीरची मम्मी म्हणजे रिया आणि वीर दोघांकडून हे झाड लावून घेऊया. आणि एक पेड़ माँ के नाम असं ज्या अंतर्गत जे काही शाळेतून सांगितलं आहे त्याचा एक फोटो काढून शाळेच्या ग्रुपवर पाठवूया. चला आपण हे आधी काय करूया, त्यांना एक खड्डा वगैरे काढून देऊया, मग ते दोघंजणं त्यांच्या हस्ते आपण लावूया. वीर आला, वीरच्या हातात देतो हे झाड. वीर झाड घेऊन ठेवा हा काय, आणि आपण हे करूया, लावूया. मम्मीला बोलवतो, आता खड्डा काढूया जरा त्याला हा काय. ठीक आहे, जरा तब्येत बरोबर नव्हती त्यामुळं जरा झाला बा कसा जो चेहरा बिरा सगळा त्याला उतरला आहे. तर म्हणजे टिका वगैरे आणलं आहे जरा. इथे एका ठिकाणी ना पहिलं नारळीचं झाड होतं. सावकाश उतरा बाबा. इथे नारळीचं एक झाड होतं ना, ते मेलं होतं. तर त्याच ठिकाणी आता काय करूया, आपण लावूया. थोडं झालं आहे, गवत भरपूर झालं आहे थोडं. वीर आला आहे आणि वीरसोबत वीरची मम्मी पण आले, रिया पण आले. तर दोघांकडून झाड लावून घेऊया. म्हणजे एक पेड़ माँ के नाम दोघंजण आता हे लावत आहेत. वा मस्तच. माती टाकलायचं काम पण चालू आहे. खड्डा तर काढून दिलेला आहे. चला आता काय झालंय, झाड तर लावून झाले मस्तपैकी. दोघांनी झाड लावला नाही, आता मी माती ओढतो. चला या इकडे या. चला झालंय, लावून झालंय, तुमचं काम झालेलं आहे. तर म्हणजे झाड तर लावून झालंय. आणि देवरुख शाळा नंबर 3मधून जे काय उपक्रम राबवला आहे, अजून बरेच शाळेमध्ये मला वाटतं जिल्हा परिषद शाळेमध्ये ते सांगितलं असेल. वीर जिल्हा परिषद शाळा देवरुख नंबर 3 शाळा नंबर 3मध्ये असल्यामुळं तिथून उपक्रम जो आला ते एक पेड़ माँ के नाम. तर त्या अंतर्गत आम्ही मस्तपैकी असं हे झाड लावलेलं आहे. एक नारळीचं झाड जे जगवलेलं होतं ते झाड रोपटं लावलेलं आहे, दोघांच्या हस्ते लावलं. आणि मी आता माती वगैरे ओढून पूर्ण आता बंद केलं, चांगलं व्यवस्थित करून ठेवलं आहे. आणि म्हणजे हा उपक्रम शाळेअंतर्गत जो राबवत आहेत एक पेड़ माँ के नाम, तो तुम्ही म्हणजे कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून कळवा. आणि तुम्ही पण व्हिडिओ बघत असाल, जर गावी कोण असाल, शहरात असाल तर त्यांना शक्य नाही होणार. पण जर का जर आपण गावी असाल, व्हिडिओ पाहत असाल, तर गावी तुम्ही पण आपल्या मुलांसोबत एक झाड लावा. कारण मग एक झाड लावणं गरजेचं आहे. त्यामुळे एक झाड लावा, निसर्गाला वाचवा आणि निसर्ग वाढवा. झाडं वाढवूया, निसर्ग वाढवूया. आपल्याला जसं निसर्गाला आपण देऊ तसं निसर्ग आपल्याला परत देणार आहे. त्यामुळे नक्की तुम्ही पण आपल्या मुलांसोबत एक झाड तरी लावा आणि नक्की सांगा कमेंट करून की तुम्ही झाड लावलंत की नाही ते. चला तर म्हणजे उपक्रम कसा वाटला नक्की कमेंट करू का. काही मुलांनी जे फोटो पाठवलेत ना त्याच्यामध्ये ग्रुपवरती, ते फोटो पण तुम्हाला दाखवतो. प्रत्येक मुलांनी आपापल्या आईबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे जे झाडं लावलेत ना त्याचे फोटो पण मी तुम्हाला शेअर करतो. असं एक प्रमाणपत्रसुद्धा दिलं जातं आपल्याला.
उपक्रम कसा वाटला नक्की कमेंट करू का. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉनचं घंटीचं बटन आहे तेव्हा जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतात. तर म्हणजे पुन्हा भेटू आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आमच्या या सह्याद्रीमध्ये सह्याद्रीच्या कुशीमध्ये. चला तर बाय बाय.